नमस्कार. धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. थाळनेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त माहितीच्या आधारे थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील बबळाच गाव शिवारात गांजाची लागवड सुरू असल्याची माहिती मिळाली. तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर या माहितीनुसार शनिवारी छापा टाकण्यात आला. छाप्यात तब्बल 972 किलो वजनाचा 34,02,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत 2 युवकांना पोलिसांनी जेरबंद केला असून आणखी 4 आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे गेंदाराम झिपा पावरा आणि रूपसिंग भाऊसिंग पावरा यांना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही होती मोठी बातमी. थाळनेर पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई. एपीआय शत्रुघ्न पाटील दिनांक 20/9/25 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बबळासगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे डोंगरालगत भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रीय अधिकारी श्री कुमार साहेब, तहसीलदार शिरपूर, 2 सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो. सदर ठिकाणी जाऊन बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली. सदर गांजाची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले. त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना 2 लोकांना पकडलं. त्यात गेंदाराम झिपा पावरा, रूपसिंग भाऊसिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खैऱ्या पावरा, डुगाडे ज्ञानसिंग पावरा, कालोसिंग सुखलाल पावरा, रवीसिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून गेल्या शिष्ट डोंगरा भागात. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण 972 किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील ताब्यात घेतलेले 2 आरोपी गेंदाराम पावरा व रूपसिंग पावरा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास 2 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे. सदर घटनेबाबत माननीय